मोठी बातमी आहे। उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी परिसरात पालिकेकडून जवळपास 5000 अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे। या कारवाईवरून इथल्या लघु उद्योजकांनी संताप व्यक्त केलाय। कुदळवाडी परिसरातील शेकडो एकर जमिनीवर 3 दशकांपूर्वी बांधकाम करण्यात आलं होतं, पण ही 5000 बांधकामं अनधिकृत असल्याचा साक्षात्कार महापालिका प्रशासनाला अचानक कसा झाला असा सवाल केला जातोय। इतके दिवस प्रशासन झोपलं होतं का असाही सवाल आहे। तर अनधिकृत बांधकामावरील कारवाईला इथल्या लघु उद्योजकांनी तीव्र विरोध केलाय, पण कुणालाही न जुमानता प्रशासन कारवाई करून सगळं काही नेस्तनाबूत करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे। त्या कुदळवाडी परिसरामध्ये अनधिकृतपणे जे व्यवसाय करतायत आणि तुम्ही पाहिलं असेल मागच्या काळामध्ये या परिसरामध्ये अनेक बांगलादेशी रोहिंगे या परिसरामध्ये आढळलेत आणि आतंकवाद्यांचा सुद्धा संपर्क असलेला हा एरिया आहे। आणि अनधिकृतपणे भंगार व्यवसाय चालत असताना, स्क्रॅपचे व्यवसाय चालत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचं लायसन नाही आणि अनधिकृतपणे ते चालवतात, त्यामुळे अशा प्रकारच्या घटना तिथे घडतायत। आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। जो भी हो रहा है बहुत गलत हो रहा है। ऐसा कभी नहीं। एक झोपड़ा तोड़ने के लिए भी सरकार पहले उसको घर देती है। हम इतने सारे स्क्रैप वाले हैं, इतने सारे बिजनेसमैन हैं, कंपनी वाले छोटे मोटे हैं, हमसे बड़ी बड़ी कंपनियां जुड़ी हुई हैं और हमारे साथ कोई सपोर्ट में नहीं है। हमारा लाखों का कंपनी में ईएमडी है, सिक्योरिटी जमा हुआ है, कंपनी उधर से फोर्स कर रही है कि आप माल उठाओ, हम कहाँ बेचें। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गोविंद, काय सांगाल? या ठिकाणी फक्त अनधिकृत बांधकामं तोडली जात नाहीयेत, तर तिथं असलेले जे छोटे मोठे उद्योग आहेत त्यांची सुद्धा कंबर मोडते या कारवाईमुळे। सध्या काय स्थिती आहे आणि प्रशासनाचं काय म्हणणं आहे? अर्थातच मागची 3 दशक म्हणजे साधारण 30 वर्षांहून अधिक सगळी बांधकामे चिखली, कुदळवाडी, तळवडे परिसरामध्ये आहेत आणि यामध्ये सगळ्यात जास्त जी बांधकामे आहेत किंवा महानगरपालिकेने ज्यांना अनधिकृत ठरवलं असं लघु उद्योजकांचे जे शेड आहेत ते आहेत। त्यामुळे साधारण 2 लाख कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय। 60 कोटी रुपये इकडनं महसूल मिळत होता, तोही आता महानगरपालिकेला मिळणार नाही। त्यामुळे 30 वर्ष महानगरपालिका या सगळ्या बांधकामांना, या अतिक्रमणांना जे झालेले आहेत त्यांना सोयी सुविधा का पुरवत होतं आणि त्यांच्याकडनं टॅक्स वसूल का करत होतं, याकडे दुर्लक्ष करणाऱ्या त्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर का कारवाई केली गेली नाही, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उभे राहिलेले आहेत। 245 एकरवर उभारल्या गेलेली ही 5000हून अधिकची जी बांधकामे आहेत ती आता पाडली जात आहेत, जमीनदोस्त केली जात आहेत। पिंपरी चिंचवड शहर उद्योग नगरी माहिती आहेत, हे लघु उद्योजक आहेत, ते मोठ्या उद्योगांना स्पेअर पार्ट पुरवणं असतील असे अनेक जे छोटी मोठी कामं आहेत ते या परिसरात होत असतात। खरं तर ही सगळी जी अनधिकृत बांधकामं आहेत किंवा अतिक्रमणित महानगरपालिकेने ठरवली, त्यांना नोटीस दिल्या गेली होती की तुम्ही हे काढून घ्या। मात्र त्या दरम्यान या सगळ्यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती। उच्च न्यायालयाने हे सगळे दावे फेटाळल्यानंतर ही कारवाई केल्या गेली। ही बाब जरी खरी असली तरी ही सगळी जी मशिनरी आहे, जी करोडो रुपयांची आहे, ती काढून घेण्यासाठी काही अवधी द्यावा अशी सगळ्यांची मागणी होती। मात्र कोणत्याही मागणीचा विचार न करता ही कारवाई केल्या गेली। आपण एखाद्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये एखादं शहर बेचिराख होऊ शकतं, अशा पद्धतीचे दृश्य सध्या चिखली आणि कुदळवाडी परिसरात आहेत। लाखो कामगार रस्त्यावर आलेले आहेत, तर लाखोंचा संसार देखील उघड्यावर पडलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार यामध्ये काही तोडगा काढते का हे बघावं लागणार आहे। निश्चितच गोविंद, या ठिकाणी अनेक सवाल उपस्थित होत आहेत, त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरं मिळतात का आणि जे काही नुकसान होत आहे त्याला जबाबदार कोण असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीची अपडेट आपण घेत राहूयात। यानंतर बुलेटिनमध्ये तर ही